माणसाची आताची परिस्थिती असो किंवा पाठीमागली असो किंवा पुढं चालत असताना येणारी असो, माणसाला प्रत्येक क्षणाची किंवा प्रत्येक गोष्टीची माणसाला ती जाणीव करून देत असते किंवा आपलं पाठीमागल्या काळात होतं काय, आता कसं आहे, आपलं भविष्यकाळ कसा ठरणार आहे, आपण चालतोय कुठल्या प्रकारे, त्याच्यावरती आपला भविष्यकाळ हा निश्चित झालेला असतो. त्याच्यामुळं आता पाठीमागला काळ जरी वाईट झालेला असला, आता चांगली परिस्थिती जरी झाली असली, तर आवश्यक अशा गोष्टी आहेत त्या की त्यानं पाठीमागं वळून पाहायला हवा आहे किंवा याला तुझं पाठीमागला जो काय काळ गेला तो कसा गेला, तू त्यावेळेस तू ॲडजस्टमेंट कसं करून घेतलं, त्यावेळेस तू ॲडजस्ट काय केलं, तू कुठल्या गोष्टीसाठी ॲडजस्ट करत होता. मग त्यावेळेस आपल्याला समजतं की बाबा आपण नेमकं आता चालू घडीला की नेमकं आपण कशामध्ये तडजोड करत नाही, आपल्याला ते हवंच कशा पाय आहे. मग कधी पण किती जरी आलं ना तर ते कमीच पडत असतं. असं काय नाही की बाबा मला ते असल्यानंतरच मी त्याच्यामध्ये खुश राहील, असं पण काय नाही. आपली मेंटॅलिटी, आपली जी काय विचार करायची पद्धत आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या फिक्स असते त्या की आपण कुठल्या स्टेबलला जाऊन आपण खुश राहतो. या तुझं जी परिस्थिती आहे, तू जसा आहे त्याच्यात जर तू खुश राहिला तू 10 वर्ष 100% जास्त जगणार आणि चांगल्या मेंटॅलिटीने जगणार. त्याच्यामुळं कधी पण पाठीमागल्या काळात तू किती खुश होता त्यावेळेस तुझ्यापाशी होतं का, काय नव्हतं. मग ते तसंच राहायला हवं आहे का, ही खरी परिस्थिती आहे आणि त्याचप्रमाणे राहायला हवं आहे. नुसतं हाव जर करत राहिला तर काहीच घावत नाही, नुसतं घाव तय का असंच म्हणत राहतो माणूस. बघा, विचार करा आणि काही गोष्टी नुसत्या स्किप करण्याऐवजी काही गोष्टी बघाव्या, विचार कराव्या, आत्मसात कराव्या आणि त्याच्याप्रमाणे वागावं. बस. आपल्याला काय बाबा आपल्याला काय असं कळत नाही, पण खरं असतं काही गोष्टी मनाला पण लागतात आणि नुसतं जर म्हणलं ना ते मला पाहिजेच त्याच्याच मागं नुसता धावत राहतो, भेटत तर काहीच नाही. मग लास्टला वाटतं यायला पहिलंच भारी होतं. बरोबर का?